दिनांक 20/11/2025 दिनांक तारीख दी 20/11/2025 को जो मालेगांव न्यायालय पे जो जन आक्रोश मोर्चा आया था, वो मोर्चा उनके संयमता से उनका भावना व्यक्त करके लौट गया था। परंतु दूसरा मॉब जिन्होंने जबरदस्ती से मालेगांव न्यायालय में प्रवेश कर मालेगांव न्यायालय की जो बिल्डिंग है उसमें गाली गलौज की और वकीलों के खिलाफ कुछ अवाच्य शब्द में बात कर उनकी एक तरफ से सुपारी दी कि जो डोंगराळे का जो संशयित है उस आरोपी का वकील पत्र लेंगे, उस वकील का गेम किया जाएगा, उसका इनकाउंटर किया जाएगा और उस करने वाले को 5 लाख का इनाम दूंगा। ऐसे जो रील स्टार विजय बागुल इसने कमेंट किए, उस चीज की चिंगारी बनकर दिनांक 21/11/2025 को ये जो जन आक्रोश मोर्चा में ये जो मॉब साइकोलॉजी थी वो एक तरफ से भड़क कर हम सभी न्याय देवता और न्याय मंदिर के ऊपर उन्होंने जो हमला किया, उस चीज को रोकने के लिए और उस खिलाफ हमने यहाँ पे छावनी पुलिस स्टेशन को एक निवेदन दिया है और आशा करते हैं कि छावनी पुलिस स्टेशन के जो कोई पीआई है वो इस पर जरूरी कड़क से कड़क कानूनन कार्रवाई लेंगे। और उसी के साथ मैं ये कहना चाहूंगी कि जो कोई भी जो आपका सवाल था कि डोंगराळे का जो भी खैरनार है वो वाकई में आरोपी हम मान लेते हैं क्या, तो कानून का एक नियम है जिसपे पूरी कानून व्यवस्था काबिल है कि 99 गुनाहगार छोड़ देंगे पर एक बेगुनाह को सजा नहीं होगी। तो इस मामले पे हमारा पूरा भारत का न्याय व्यवस्था बैठी हुई है और वैसे ही बाबा साहेब अम्बेडकर के भारतीय संविधान के हिसाब से उसे एक लीगल राइट है कि उसे एक कानूनन विधिज्ञ मिले और उस हिसाब से उसको एक कानूनन विधिज्ञ अगर मिलता है तो हमारी ट्रायल को और आगे चालना मिलेगी और जल्द से जल्द उस पर कार्रवाई खत्म होकर उस पर जो उसके योग्य सजा होंगी वो दी जाएगी। मेरी आपके तरफ से सारे आवाम और सारी जनता से एक विनती है कि किसी भी तरह की अफवाहों पे तुम विश्वास ना रखें और कोई भी चीज को इसमें खास करके पीड़िता और आरोपी के नाम को लेकर किसी भी चीज का आप कैपिटलाइजेशन मत करें और हमारी न्याय व्यवस्था और हमारे न्याय मंदिर पर जो आज तक का इतिहास में है विश्वास है, न्याय माता अपने आंखों पे पट्टी बांधकर न्याय देती है, उसके सामने कोई भेद नहीं है, न वर्ण भेद है, न शब्द भेद है, न लिंग भेद है, न जाति भेद है। तो इस चीज को ध्यान में रखते हुए न्याय व्यवस्था पे विश्वास रखिए और हमारी न्याय व्यवस्था के कामकाज में हमें सहकारी प्रथम दर्शनी गुन्हेगारच आहे। हो, प्रथम दर्शनी गुन्हेगारच आहे। प्रथम दर्शनी अजून सिद्ध झालेली नाही झाली, बरोबर। आपल्या देशात हा एक प्रश्न आहे सांगतो की प्रथम दर्शनी जो आरोपी आपण ज्याचं नाव घेतलं विजय खैरनार, हा आरोपी आहे का नाही मेयर आपल्या म्हणण्याप्रमाणे मेयर न्यायालयामध्ये सिद्ध होईल। आता सध्या ही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे, आपण त्याला आरोपी म्हणूनच त्याला ठेवलेला आहे। याला अजून कच्चा आरोपी जो म्हणतो आपण त्या पद्धतीने तो आहे। गुन्ह्याचा सखोल तपास झाल्यानंतर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर संपूर्ण ट्रायल न्यायालयामध्ये चालेल आणि त्यानंतरच न्यायालय त्याला योग्य ते पुरावे साक्षीदार तपासून योग्य निष्कर्षापर्यंत न्यायालय येईल आणि न्यायालय आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये न्यायालयावर संपूर्ण देशाचा विश्वास आहे। तर आम्ही सर्व विश्वास व्यक्त करतो की जे काही आहे खरी ट्रायल चालून खऱ्या आरोपीला शिक्षा निश्चितच होईल। प्रत्येक आरोपीला कुठलीही शंका नाही, परंतु सध्याचं जे प्रकरण आहे ते अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि चुकीचं कृत्य करण्यात आलं। याला समर्थन नको, असं कोणीही तालुक्यात कृत्य करायला नको, या अनुषंगाने आम्ही सर्व मालेगाव वकील संघाच्या वकील बांधवांनी घेतलेला हा निर्णय आहे। तरी सुद्धा मेहरबान न्यायालय त्याला कोणी ना कोणी वकील देणारच आहे। आपण म्हटल्याप्रमाणे वकील मिळावा तसं त्यालाही मिळणार आहे, परंतु एक सामाजिक भावना आणि एक मानवतेच्या दृष्टिकोनातून असं कोणीही कृत्य करू नये म्हणून आम्ही आमच्या लेवलने त्याचं वकीलपत्र घ्यायचं नाही असं आम्ही वैयक्तिक त्याचं वकीलपत्र कोणीही घेतलेलं नाही। मालेगाव वकील संघाने, मी अभिमानाने सांगेन, मालेगाव वकील संघाच्या 700 वकील मालेगाव मध्ये प्रॅक्टिस करतात। 700, 600, 750, 700 वकिलांपैकी एकाही वकिलाने आजपर्यंत आरोपीच्या वतीने वकीलपत्र घेतलं नाही। परंतु
27 तारखेला आरोपीच्या बाजूने फ्री लिगल एड मार्फत वकिलांनी वकीलपत्र दिलेलं आहे. त्यामुळे आपला जो प्रश्न होता की त्याला वकील मिळणारच नाही, त्याला वकील मिळालेला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मेहरबान न्यायालयाने असो किंवा सगळ्यांनी असो त्याचं नाव गुप्त ठेवलेलं आहे. त्यामुळे त्याला त्याचा अधिकार मिळालेला आहे. हा देश लोकशाहीवर चालणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार आहे. त्यामुळे अजमल कसाबला देखील ज्याप्रमाणे पूर्ण ट्रायल चालवून शिक्षा दिली गेली, ह्याही प्रकरणामध्ये त्याच्याबरोबर लोकशाही पद्धतीने ट्रायल चालवून त्याला सुद्धा शिक्षा देण्यात येईल. ही आपण सर्वांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला सांगतो की आपण शांतता संयम पाळा. न्यायालयाचं न्यायालयाला काम करू द्या. न्यायालयावर कोणी अशा पद्धतीने हल्ला करू नये. जर वकील वर्गाने आपल्याला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे तर आपणही न्यायालयावर तेवढाच विश्वास ठेवावा. संपूर्ण ट्रायल ही अतिशय गांभीर्यतेने आणि योग्य न्यायाने चालू आहे.